नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या प्लॉटवरती आलो होतो. इथे येण्याचं प्रमुख कारण की हा जो प्लॉट आहे हा आता इथं कंद बनवण्यास चालू झालेला आहे. तर कंदाची जाडी आणि रुंदी आणि फुटव्याची संख्या आता भरपूरशी आहे. आपण इथं जर कधी बघितलं इथं फुटावा आता भरपूरसा झालेला आहे. जवळून मी बघितलं आपण तर फुटवे बी आणि स्टमची जाडी बी. आता कंद बनवण्यासाठी किंवा 60 दिवसानंतर आपण आणखी फुटवा वाढवण्यासाठी विरा SD इथं देणार आहोत. विरा SD हे जे स्वरूप ॲग्रोकेमिकलचं प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E आणि मायनोस्टॉल म्हणून कंटेन येतात. अॅमिनो ऍसिड पण येतात आणि ह्युमिक ऍसिड पण येतं. याची जी मात्रा आहे ती ड्रिपना तुम्हाला 250 ग्राम द्यायचं आहे. तुम्ही याच्यासोबत कुठल्याही प्रकारचं बायोस्टिम्युलंट नाही दिलं तरी प्लेनही दिलं तरी रिझल्ट येतात. पण तुम्हाला जर का त्याच्यासोबत घ्यायचं असेल तर तुम्ही GS ऍक्टिव्हा घेऊ शकता, जे की GS बायोसायन्स आहे. तर दोन्ही मिक्स करून जर कधी तुम्ही दिलं, बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट प्लस व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, अॅमिनो ऍसिड, ह्युमिक ऍसिड आणि मायनोस्टॉल म्हणून या कंटेन येतो, जे की पेशी विभाजनासाठी मदत करतं. आपण पेशी विभाजन GA करू शकतो, पण GA जर कधी पेशी विभाजन केलं तर पान पतलं होऊन करपा आणि प्लॉट लवकर पिवळ्या पडण्याचे चान्सेस असतात, म्हणजे त्याला अर्ली मॅच्युरिटी येते. पण हे जर कधी आपण दोन्ही कॉम्बिनेशन दिलं तर प्लॉट अर्ली मॅच्युअर होत नाही, फुटव्याची संख्याही बनते. आणि आपल्याला आता जर कधी आता इथून जोडून बघितलं आपण, हे जे फुटवे इथं आलेले आहे, आता कंद बनण्यास इथं सुरुवात झालेली आहे. आणखी फुटाव चालूच राहतो. शेतकरी म्हणतात कधपर्यंत फुटाव चालू राहतो. आपण कधी बघितले हे फुटाव जे ते मॅच्युअर झालेले आणि नवीन फुटवे इथं चालूच आहे. शेवटपर्यंत अद्रक जोपर्यंत एकदम जास्तीची नोव्हेंबर एंड पर्यंत जास्तीची थंडी पडत नाही तोपर्यंत 1 न 2 फुटाव चालूच असतात. जेवढा फुटाव तेवढा कंद रुंद असतो. भरपूरशा ठिकाणी असतं की आपण कमी फुटवे काढून कंद वाढू, तसं होत नाही. कारण की फोटोसिंथेसिस जेवढे तुमचे फुटवे जास्त असेल तेवढं फोटोसिंथेसिस चांगलं होतं आणि अन्नद्रव्य प्रॉपर भेटल्यामुळे कंदाची साईज ही मोठ्या प्रमाणात बनते. शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे आपण जर कधी बघितलं तर बेड खूप कमी आहे, पण हा जो प्लॉट आहे चारी पाडून जमिनीवरतीच लावला होता, पण खाली चारी पाडून 6 इंच त्याच्यावर लावला होता. त्यानंतर इथं याला माती लावली होती. प्लॉट अतिशय सुंदररित्या आपण डेव्हलप झालेला आहे. आपण जर कधी बघितलं सर्व दूर कधी प्लॉट चांगला डेव्हलप झालेला आहे. आता कंद बनवण्यासाठी आपण याला विरा SD प्लस GS ऍक्टिव्हा इथं देणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.